रोहिणी ताई, हा बोला ना. मला विचारायचं आहे मुलाबद्दल. माझ्या हम्म. कॉलेज करतोय तो. त्याचा म्हणजे तो अभ्यास करत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाहीये आणि म्हणजे नाही का वाईट मुलांसोबत राहतोय किंवा वाईट व्यसनाला तो जातोय. या संदर्भात म्हणजे या संदर्भात तुम्हाला विचारायचंय किंवा काय आहे का असं त्याचं मन एकाग्रत होईल, अभ्यास करेल. बरं, तुम्हाला मुलाची काळजी आहे ना. हो. हे बघा, तुम्हाला ना एक खूप सुंदर गोष्ट दाखवते. एका ताईंची एवर काही त्यांनी पण हाच प्रश्न मला विचारला की मुलाचं लग्न व्हायचं आहे खरं तर, म्हणजे त्याची डेट फिक्स झाली आहे पण कामावर जात नाहीये आणि व्यसन लागलंय, तर मग आता कसं होणार. खरं तर हे जे ब्रेसलेट आहे ना हे सगळ्यांसाठी आहे. आता तुम्ही मुलाचं विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगते. आता मोठी मुलं जी कॉलेजला जातात, आपल्याला भीती वाटते काही संगतीत जाऊ नये, काही व्यसन लागू नये, किंवा जी लोक जॉबला जातात, कामावर जातात, व्यसन लागतं, वाईट गोष्टींमध्ये पडतात, तर अमेथिस्ट ब्रेसलेट आहे ना हे पूर्णपणे एकाग्रतेवर काम करतं. म्हणजे तुमचं मन विचलित होऊ नये, तुमचं ध्येय तुम्हाला कळावं, आपल्याला जीवनात काय करायचंय. आपण इकडे तिकडे भटकतो, अध्यात्माकडे जात नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, मग त्याच्याने काय मिळतं, पॉझिटिव्हिटी मिळते, ती पण करूशी वाटत नाही कारण बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष असतं. त्याचबरोबर त्यामुळे खूप निगेटिव्हिटी वाढलेली असते, चिडचिड करतात, घरातलं ऐकत नाही. त्यासाठी अमेथिस्ट ब्रेसलेट आहे ना खूप छान काम करतं. अमेथिस्ट ब्रेसलेटमध्ये इतके चांगले गुण आहे की तुमच्यातली सगळी नकारात्मकता बाहेर काढतं. तर त्यासाठी त्यांना मी हे म्हणजे त्यांना बाउल बरोबर दिलंय. तुम्ही पण हे वापरा, खूप सुंदर आहे आणि त्यांना द्या. आपण त्याच्या नावाने रेकी करू, त्याच्या बर्थडेटनी त्याला रेकी करून देऊ, म्हणजे त्याला अजून चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळेल. आणि तुमच्यापैकीही कोणाला जर अजूनही जर हे हवं असेल, तुम्हालाही वाटत असेल माझ्या मुलांची प्रगती होत नाहीये, ते कुठेतरी वाईट व्यसनात तर जात नाही ना, कॉलेजमध्ये लक्ष लागत नाहीये, तर इकडे तिकडे भटकत तर नाही ना, किंवा काही असू दे, नवरा असेल, कामावर जात नाही, व्यसनात अडकलेला आहे, काही गोष्ट असू दे, एकाग्रतेसाठी, मन स्थिर नाहीये, त्यासाठी हे जे अमेथिस्ट ब्रेसलेट आहे हे खूप छान काम करतं. शक्यतो सगळ्यात आधी हे तुम्हाला अध्यात्माकडे जोडतं, म्हणजे पॉझिटिव्हिटीकडे जोडतो आणि तिथून तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात दिसते. आणि या ब्रेसलेटने सुरुवात जी होते ना ती 45 दिवसानंतर तुम्हाला याचे इफेक्ट जाणवायला लागतात. आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा तुम्हाला रेकी करून तुमच्या नावाने वाढदिवसानिमित्त आपण हे जनरल रेकी करून मग तुम्हाला पर्सनल करून देतो. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर नक्की घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरेच जण हे ब्रेसलेट डायरेक्ट असे खाली ठेवतात, खाली ठेवायचे नाही. आपल्याकडे सेलेनाइट बाउल आहे, सेलेनाइट प्लेट आहे, त्यामध्ये ते ठेवायचे. कारण हे जे बाउल किंवा प्लेट आहे हे या क्रिस्टल्सला चार्ज करतात. मोबाईल आपला कसा बंद पडतो मग आपण चार्जिंगला लावतो, तसं क्रिस्टल सुद्धा बंद पडतात, न्यूट्रल होतात, मग त्याला चार्ज करावं लागतं. दिवसभर आपण त्याला भेटतो, ते आपल्या दृष्टीच पडतात आपले हे ब्रेसलेट, मग ते निगेटिव्ह होतात. म्हणून त्याला अब्झॉर्प्शनसाठी सेलेनाइट प्लेट, सेलेनाइट बाउल असायला हवं. त्यामुळे इतर कुठलेही ब्रेसलेट असू दे, इतर कुठल्याही गोष्टी असू दे, क्रिस्टल्स सेलेनाइट शिवाय वापरायचे नाही. आणि अमेथिस्ट ज्यांना हवं आहे त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा. श्री स्वामी समर्थ.